नमस्कार. सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत स्पेशल उन्हाळ्यासाठी सोलकढी. त्यासाठी इथे मी हा एक नारळ खवून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत 3 लसणाच्या पाकळ्या. ही एक मोठी मिरची तुकडे करून घेतलेली आहे. मला जेवढं खोबरं असेल त्या प्रमाणात मिरची घ्यायची आहे. जास्त तिखट पण होता कामा नये. आता हे सोलकढी ही उन्हाळ्यामध्ये स्पेशली घ्यावी, म्हणजे त्याने आपल्या पोटाला थंडावा मिळतो. त्याचप्रमाणे ही पाचक आहे आणि पित्तशामक सुद्धा आहे. ही पाहिलं तर ऑल टाईम हिट आहे. ही तुम्ही नॉनव्हेज व्हेज कुठल्याही जेवणासोबत घेऊ शकता आणि कुठल्याही सीझनमध्ये पिऊ शकता. पण उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी ही प्यायली जाते जास्त उन्हाळ्यात. आता यामध्ये आपण जिरं घालायचंय. जिरं थोडं 1 चमच्यापेक्षा जास्त घेतलंय मी. आता हे जिरं घातलंय. यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत जो तब्येतीलाही पौष्टिक आहे. त्याचप्रमाणे या सोलकढीला अतिशय सुंदर रंग येतो त्याने. हे बीटचे तुकडे करून घेतलेत आणि या बीटमुळे सोलकढीची चव अजिबात बदलत नाही. आणि आता ह्यामध्ये थोडं पाणी घालायचंय आणि आपल्याला वाटून घ्यायचंय. आधीच खूप पाणी नाही घालायचं. आधी थोडं फिरवून घ्यायचंय आणि मग पाणी घालायचं. हे बघा, ह्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालूया आणि परत मिक्सरला फिरवून घेऊया. हे बघा, आता हे छान बारीक झालेलं आहे. हे आता आपल्याला गाळून घ्यायचंय. म्हटलं मी अर्ध घेतलंय. एकदम सगळं घातलं तर ते व्यवस्थित होणार नाही. हे बघा, खाली रस सगळा येतोय आपल्या नारळाचा. आता यात थोडं थोडंसं पाणी घालत राहायचं आणि ह्याचं व्यवस्थित सगळं रस काढून घ्यायचं आपल्याला. अगदी त्याचा चोथा राहीपर्यंत आपल्याला व्यवस्थित सगळा रस काढून घ्यायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकताय. आणि हे अगदी घट्ट आहे ह्यात, म्हणून आपण थोडंसं पाणी घालून व्यवस्थित सगळा रस काढून घ्यायचा. हे बघा, आपण पूर्ण हे खोबरं बघून तुम्हाला लक्षात येत असेल ह्याचा रंग, की आपण पूर्ण रस याचा काढून घेतलेला आहे. आता यातून काहीच येणार नाही, नुसतं पाणी येईल. हे टाकून द्यायचंय आणि आता उरलेलं जे आहे वाटलेलं त्याचा आपण रस काढून घेऊया. हे बघा, आपण बाकीचा पण रस काढून घेतलाय. आता हे खोबरं परत वाटायचं नाही. आपला सगळा रस आपण काढून घेतलेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकताय किती सुंदर रंग आलेला आहे बीटमुळे. अजून आपण यात कोकम आगळ घातलेलाच नाहीये, तरी पण इतका छान रंग आलेला आहे. आता यात घालायचं आपल्याला कोकम आगळ. हे कोकम आगळ आहे. हे जी कोकमा फळं असतात कोकमाची, आमसुलाची, त्यामध्ये मीठ घालून ठेवलं की हे असं त्याचा आगळ निघतो, त्याचा रस निघतो आणि तो बाटलीत भरून 1-2 वर्ष सुद्धा राहू शकतो. आता हा आपण घालायचं आहे यामध्ये. जर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल, कोकम आगळ बाहेर मार्केटमध्ये कुठेही मिळतो, पण जर नसेल तर जी आमसुलं असतात, ही जी आमसुलं असतात ती थोड्या जरा जास्त अशा गरम पाण्यामध्ये भिजत घालायची 2 तास आधी, की मग त्याचा असाच आगळ निघतो. हे बघा, आता हे तुम्ही आंबट चव बघून त्या प्रमाणात घालायचे. किती सुंदर रंग आलेला आहे बघा. पिऊन सुद्धा एका ग्लासमध्ये आपलं समाधान होत नाही. यात घालूया आपण काळं मीठ, 2 चमचे साखर घालूया. तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल, पण थोडा आंबटपणा कमी होण्यासाठी साखर घालायची आणि वरून कोथिंबीर घालायची. आता हे व्यवस्थित सगळं ढवळायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं थंड करण्यासाठी. हे जेवणाच्या आधी थोडा 1 तासभर आधी करून ठेवलं की मग जेवताना आपल्याला छान असं थंडगार सोलकढी मिळते. तुम्ही नक्की करून बघा, अतिशय सुंदर. हे बघूनच इतकी टेम्पटिंग आहे
की किती म्हणजे कधी पिऊ असं झालंय मला, पण थंडगार छान लागते. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. जर तुमच्याकडे आगळ नसेल तर कोकमं जशी मी सांगितले की थोडं गरम पाण्यामध्ये भिजत घालायची 2 तास आधी आणि सोलकढी करायची. थोडं तुम्ही वाटणार जेव्हा खोबरं, इतर मिरची, लसूण, त्यामध्ये एक 4-5 कोकमं त्यात घालायची वाटताना. त्यामुळे चवही छान येते आणि रंगसुद्धा सुंदर येतो. तुम्ही नक्की करून बघा. आणि औषधी आहे, पाचक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला उष्णतेचा त्रास कमी करायचा असेल तर सोलकढी अतिशय चांगली आहे. तुम्ही नेहमी करून पिऊ शकता. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता ही थंड करूया आणि मग सर्व करूया.